कथे भीमरथ्य वरम पुंडलिकाय नाथो मुनींद्रैः समागतिरिष्टन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकादार दही आपुनीचा पाडून या बली वली बैसो पावले श्री गुरुंजी ज्यांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुंची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाची बंधने विढारा विढारा आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने अनेक विद्वत जनांच्या चरण कमलाने मृणाम गुरुवरी आदरणीय वंदनीय प्रातस्मरणीय श्रोत्री गुरुनिष्ठ महान तुकनिकी वैराग्याची मागणी ज्ञानाचे सागर स्वानंद स्वप्निवासी सद्गुरु गुरुवरी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनी हा प्रारंभ केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विश्वजननी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गाथा भजन श्री भावार्थ रामायण प्रवचन हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याह चालत असलेला कार्यक्रम त्या कार्यक्रमातील कीर्तन रूपी शिबिर जमलेले सर्व गुणीजन अगदी गंधर्वासारखे गायनाचार्य या परिसरातील भीष्माचार्य आपले तुम्ही मृदांगाचे राजे तुम्ही सर्व परीक्षेचे सारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाई सारख्या माता भगिनी वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध त्यांच्या माध्यमामधून त्यांच्या मार्गदर्शनामधून आपलं सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवारी हरिभक्त पारायण किशन महाराज यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी महाराजांच्या विशेष उपस्थितीमध्ये महाराज स्वतः हजर आहेत कीर्तनामध्ये आमची परमेश्वरी परममित्र आमच्या आनंदीपासून ज्यांचा संबंध आमचे परमेश्वर महाराजजी पांचा तेव्हा सर्वांच्या कृपाशीर्वादाने ग्रामस्थ मंडळ माता भगिनी या सर्वांच्या सहकार्याने चालत असलेला हा गेल्या 53 वर्षापासूनचा हा सप्ताह हे विशिष्ट महाराज इतक्या दिवस सप्ताह चालणं हे विनोद नाही हा 53 वर्ष आम्ही आपलं 12 वर्ष झालं की 4 फुट उड्या मारतो आमचं तपपूर्ती आमची तपपूर्ती आमची तपपूर्ती आता इथं 12 चौक 48 4 तप होऊन गेलेत मला आता 5व्या तपाला होईल 12 पंच 60 अजून 7 वर्षानं 5 तप होतील ही खरी जुनी परंपरा आहे आपल्या सप्तेची विडाला विडाला ही 53 वर्षाची परंपरा आपल्या भूमीमध्ये पवन पुत्र हनुमानजी भगवान दत्त प्रभू आईसाहेब रुक्मिणी माता पंढरीश परमात्मा
यांच्या कृपाशीर्वादाने ही परंपरा आपली आता गायब चालू आहे. आणि विशेष करून मी आणि खरी जुनी परंपरा सप्त्याची ही खरी बाबा जुनी परंपरा भावात रामायण प्रवचन खरी जुनी परंपरा लोकांना आता पटत नाही. आता लोकांना सगळं डेकोरेशन पाहिजे आता. आणि खरी आपल्या परिसरातली मराठवाड्यातली वैष्णवाची जुनी परंपरा गाथा भजन ज्ञानेश्वरी पारायण आणि भावार्थ रामायण. आणि रामायण झाले की मग प्रवचन आणि मग धूप आरती ही तरी आता ते मग हे सगळ्याच कार्यक्रमाला कट बसायला महाराजाचा वर्षात 2-3 तास भागवत कथा. विरोध नाही आपला भागवत कथेबद्दल, ते काय होतं आपल्या जुन्या परंपरा आपण विसरून चाललो. आणि असं जर सगळ्या जुन्या परंपरा विसरून गेला किंवा बंद पडल्या तर पुन्हा तुम्ही चालू करणार नाही, तेवढंच करणार. पण आता तुम्ही चालू ठेवलंय हे लाख लाख धन्यवाद म्हणा. परंपरा सांभाळणे मग अभंग आहे नाथ बाबाचा 4 चरणाचा दीडक्या पद्धतीचा अभंग. नाथ बाबा अभंगाद्वारे भगवत प्राप्तीचा एक मार्ग सांगतात अख्ख्या विश्वाला. बर काही साधकांना विचारलं महाराज आम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यायची का नाही घ्यायची, भगवंताची प्राप्ती असावं का नसावं हे विषय आमचा आहे. आम्ही तुम्हाला विचारल्यानंतर सांगा तुम्ही, आम्ही तुम्हाला काही विचारलेलं नाही. हे खरं विचारलं तर सांगता येईल, न विचारता सांगू नाही. ही बी एक भाग आहे, हा बी एक भाग आहे. पण एक भाग असा सुद्धा आहे जसं आता तुम्ही गायनाला स्वातंत्र्य तुम्हाला कोणता राग म्हणायचा आहे हे तुमच्या स्वातंत्र्यात आहे महाराज. हे आम्हाला देणं घेणं नाही 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 ह्यांना काय करणार नाही करू द्या, पण आपलं आपलं म्हणणं महत्वाचं. तसं तुम्ही काय आम्हाला विचारून राग म्हणलं नाही सारंग मारायचा काय नाही. तुम्ही म्हणणार म्हणजे म्हणणार आणि त्या रागामध्ये कोणते तुकडे टाकायचे तुमच्या हातात आहे महाराज. ते आम्हाला विचारून टाकलं नाही तुम्ही त्याला टाकू का तुकडे मुकडे काय ते तुमचे तुम्ही टाका काय टाकायचे. तसं काही गोष्टी त्याला विचारून सांगावं असं बी नाही, सांगणं गरजेचे आहे. व्यवहारामध्ये काही गोष्टी सांगणं गरजेचे आहे आणि काही गोष्टी सांगूच नाही, सांगू नयेत महाराज. 2 लोकांना तर परमार्थ सांगूच नाही. नाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलं ह्या 2 लोकांचा परमार्थ आपल्या बरोबर म्हणजे आपलं सरळ सरळ अधपतन आहे. क्रोधी अविश्वासी आणि त्याशी बोधकायचा आणि व्यर्थ आपुली वाचा शिरवून काय करायचं विनाकारण नका करा म्हणून महाराज. जसं शून्य माणसं भजनामध्ये सुद्धा स्वर गेला कुणाला म्हणावं, ज्याला स्वर आहे त्याला म्हणावं. बरोबर आहे. स्वर नसणाऱ्याला गेला म्हणायची गरज आणि पहिलेच या गेला नाही ती. आणि स्वर असणाराचा जात असतो, नसणाराचा नंतर काय देणं गेले तर ईडीला माझ्या सासर सारखं, नवऱ्याला मामाजी सासऱ्याला मामाजी सारखं. हे कराय का नाही, स्वराची गरज आहे का नाही. आणि काही बात स्वरात नाही कमा इथं नसते ते भजनामध्ये कसला मोकळा धंदा ठेवत नाही मला. इथं भजन करायचं असेल तर ताल आणि स्वर विमाला काय करायचं, स्वर तर लागेल ना, ताल आणि स्वर लागेल ना. 2 गोष्टी जर असल्या तर तुमच्या संग भजन करावं मला, नाहीतर त्याच्यापेक्षा न केलेलं बरं. कारण का मग आपल्याकडे आहे ना तयारी, मग करणं गरजेचं. मग तसं महाराज तुम्ही जगाला जे सांगायला, जगाला तुम्हाला विचारलंय का महाराज म्हणजे हे बरोबर आहे. काही गोष्टी विचारल्यावर जरूर सांगायला. पण आता संत पदाला जे महापुरुष आहेत प्राप्त झालेले त्याचं एक कारण आहे, संत येताना ठरवून आले आपल्याला काय करायचे आणि आपलं अजून ठरलेलं नाही. आपलं जीवन म्हणजे दिशाहीन आहे. अजून आपलं एवढं बी ठरलं नाही काय करायचं. 60 वर्षापर्यंत आलो आपण, अजून ठरलं नाही. काही माणसाचं तर आयुष्यात ठरत नाही. सकाळी सकाळी एक जण भेटलाय मला, राम 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 राम, कुठे निघाला
कुठं बी करूनच नाही निघाली मोकार छाप आपली कुठं बी. तसाच बस स्टँडवर गेला. कोणती गाडी पाहिजे? कोणतीही. जायचंय कुठे नेमकं तुला? खरंच नाही. तसाच बस मध्ये बसला. कंडक्टर म्हणजे बोला तिकीट तुमच्या मनावर. तुला मस्त वाटत उतरायचं. उतरायचं कुठे नेमकं तुला? ज्याच्या जीवनात ठरलंच नाही त्याचं जीवन दिशाहीन आहे महाराज. आपलं जीवन कसं आहे? दिशाहीन आहे जीवन. काही ठरलेलं नाही. आलेल्या भावात कार्यक्रम संपायचे आपल्या. आलेल्या भावात काही राहिलेलं नाही. पण आपण आलो कशासाठी? बघा तुम्ही गोड ज्ञानोबारे वर्णन करतात. माऊली म्हणतात मी माझ्या गुरु राजाला विचारलं तर माझ्या गुरु राजाने मला पहिला त्या ठिकाणी प्रश्न केलाय. काय ज्ञानोबा तुम्ही पहिल्यांदा एक विचार करा. जगाचा विचार करण्यापेक्षा मी कोण आहे याचा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. निवृत्ती राजाला सांगितलंय माझ्या गुरु महाराजांना या अगोदर मी कोण आहे याचा विचार करा आणि नंतर जगाचा विचार करा महाराज. मग संत अगोदर विचार करून आले. अगोदर विचार आहे त्यांचा. त्यांनी काय केलंय हे सुद्धा सांगतात. मागे बहुता जन्मी आणि हेच करीत आलो आम्ही. हो महाराज कुठून आले, कुठं जायचे आणि काय करायचे तिन्ही प्रश्नाची उत्तर. कुठे महाराज मुळातले? आम्ही वैकुंठवासी. ये बरं कुणी बोलले? बोलिले ऋषी. ऋषी लोकांनी बोलवले आम्हाला महाराज. आम्ही कधी बोलावल्याशिवाय जाऊ? काही काही माणूस लईच पागल. सकाळी सकाळी घरी जाणार. कुणाचे बी राम 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 राम. कस काय? उगा आपलं शेतात मारा. उगा आपलं इथं नाही. त्यांना करू द्या ना काम धंदे काही नाही. उगा आपलं नाही. जर बोलावलं तर जायचं. बगर बोलावतं गाव सुद्धा नाही. मला बोलावं कसं, किती बोलावं, कुणाला बोलावं, कसं बसावं ह्याच सुद्धा ज्ञान आहे. ठीक आहे नाही. आपण किती बोलावं याला बी ज्ञान आहे का नाही? कुणाच्या बैठकीत बसलो ही बी कळा मला आपल्याला. ए पिल्लो टाळ वाजू नको. आता टाळ काढून घेणार आहे. मला घरी लेकर त्रास दिलेत म्हणे इकडं आम्ही. इथं घरच्या पुढी मला भेद बाबा घरी सुद्धा मी लेकराला जवळ करीत नाही कधी. घरची लेकर सुद्धा मांडीवर घेत नाही मी कधी. हे घेत असतो बाहेर 10-5 रुपयांवर. काही लेकर गोळच मांडीवर बसते. एक लेकरू माझ्या मांडीवर बसलंय 62 किलोच आणि उठता उठता नाही ते घंटाभर बसलंय बाबाच्या मांडीवर. मला बाळा उठला. मला उठ मला पांढरे माझ्या मांडे म्हणजे आवताच्या दांडे येत नाही. बघणं झालं तिकडं. आता मध्ये बसू द्या बसू द्या. लय सुंदर दिसायचे. त्याला काय रोग आला न दिसायला. लय सुंदर दिसाय. मी बोलत नाही बाबा कोणाला. बाबा माझ्या आयुष्यात मी शपथ खाल्लेली बोलायचं नाही. साधं टाळ्या सुद्धा वाजव म्हणत नाही कधी नाही. तुम्ही कीर्तन मला आला हे टाळ्या वाजवून आधी बसलेत मस्त. हे नसते आले तर काय करायचं? माणसं बेजार मांडी घाल. मी म्हणतो पाय माझ्याकडे दाखवा. मांडी घालून काय रे बाबा लोक येणार तुझ्या असं केलं. आणि तुम्ही एवढे सगळे सुशिक्षित असून सर्वजण इथं आलात ही विशेष आहे महाराज. मग तुम्हाला जास्त बेजार करायचं नाही. टाळ्या वाजवू नका अजिबात नाही. मी पहिले म्हणत होतो एकदा म्हणलं बाबा पण त्याला माझा अपमान केला एक जणांना. मी म्हणलं टाळ्या वाजवा. ते म्हणला तुम्ही पैसे घेतात तुम्ही वाजवा. काय काय लोकांना राग येतात बाबा. पावपासून म्हणतात असं बाबा उलट झोपा.
कीर्तन झाल्यावर तुम्हाला उठलो आणि रामायण म्हणून सांगतो. मला का नाही, मी पहिल्यापासून रामायण सांगतो. रामायण मला सांगायचं, रामायण नाद आहे. आज बी रामायण सांगायचं नाद आहे. पण ते आता वाचिक स्वरात राहिले. ते निवड आपलं वर्तमानपत्र वाचल्यासारखं वाचायचं. त्याच्यामुळे ते सांगणंच नको म्हणून. कारण आपल्याला स्वरात आलं तर बरं वाटते. मला सांगायला आनंद वाटतो. आणि पहिलं स्वरात होते मला आनंद होता. वाचायला सांगायला आनंद वाटायचा. श्री गणेशाय नमः. सावधायकता रामायण चारी मुक्ती शरणाय. हरिता नित्य नाम स्मरण ब्रह्म परिपूर्ण स्वय होती. मग सांगायला माझं यायचं मला. पण आमच्याकडे तर आलेले गिऱ्हाईक अशा वय वाचल्यावर गेले मुक्का मला आणि असं तरुण वयात आलं तर परमार्थोय महाराज. आणि एवढं आमच्याकडं म्हणजे 80-82च्या पुढेच गिऱ्हाईक सगळी कोण घसरगुंडी झाली. देव देव करा वाटायला. देव देव करा वाटायला. माती करा आमची कुठे घेऊन माझा दूध वय संपल्यावर पुन्हा मग दिल्लीची वाटाय देवाला मला सोळा बघा वाटाय नाही नका. आता नातरुंडच बघा. आता राहू द्या सोळा. आता 80च्या पुढे गिरायक काय करावं मग तरी ते. तरी म्हणते ते महाराज मला येऊ द्या. पोर वगैरे चॅप्टर आहे महाराज आमच्या बाबाला न्या. तुमचा बाबा म्हणजे पिठाचा डावा एवढा कुठे न्यायचा. ते म्हणलं ना काय मारतात म्हणलं पाऊस बिऊस पडला तर सुधारायचं नाही. बरं महाराज दिंडी सर बेलो ना तुमच्या हातानं माती होईल म्हणजे माती बी आम्हीच करा. आणि पोरं मोकळे सोडा 7-12 दिवस लावायचे. छापर गेले एक महाराज लोक गेले काही कारखाना. ह्याला परमार्थ लागतो त्या कालखंडामध्ये. त्या वयाच्या कालखंड जर परमार्थ केला तर त्या परमार्थाला बी काय आहे आनंद आहे महाराज. विडाला विडाला महाराज तुम्हाला आम्हाला जे सांगता तुम्ही काय गरज आहे का? आज म्हणले गरज आहे म्हणून सांगायचं. आमच्या अगोदर भगवंतानं सांगितले द्वापार युगामध्ये गीतेमध्ये भगवान म्हणतात अर्जुना अरे ह्यांना गोड शरीर दिलंय चांगलं मी सुंदर शरीर दिलंय. कशाला दिलं? फक्त ईश्वराची प्राप्ती करून घ्या एवढ्यासाठी. पण भगवान म्हणतात अर्जुना हे आली तर पण गेली विसरून. पाहे पा शरीराची गावाय जया लागी आले पांडवाय. तो कार्यार्थ आगवा सांडूनिया इंद्रिय ग्रामीचे राज विधी अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवूनिया. भगवान म्हणले अर्जुना एवढं शरीर चांगलं दिले ईश्वर प्राप्त करून घ्या म्हणून. येण्याची शरीरे शरीरा येणे किंबहुना हीरधारे आणि शिरा पडे. ही ताकद आहे. उलट तुकोबार नाटाच्या अभंगात म्हणतात जेने हा जीव दिला दान तयाचे करे जगती मना
जेणे हा जीव दिला दान, त्यानं दान दिले आपल्याला महाराज, आणि त्याचा वापर योग्य करा महाराज. आणि एवढं शरीर चांगलं बनवलं देवानं, पण आपण ते विचारच करीत नाही महाराज. काय भगवंताची ताकद. लोक म्हणतात नाही महाराज जगलंही पुढे गेलंय, इथंच एक आलं, कुठंच पुढे गेले नाही. कुठं पुढे गेले? फक्त भाषा सुधारली, कपडे सुधारले, राहणीमान सुधारलं, ह्याच्या पलीकडे काही सुधारणा नाही. फार आपण स्वतःला स्टँडर्ड समजत माणूस. कशामुळं? मी म्हणलं तरी अजून 50% स्टँडर्ड आहे, अजून 50% राहिले. कशावरून? की आता तर सर्वजण पायात बुट घालून जेवायले. अजून 10 वर्षानंतर हे बुटात वरण घेऊन खातील, मग 100% सुधारले बाबा. धर्मशास्त्र सांगतं चप्पल बुटाजवळ बसून पाणी सुद्धा पिऊ. बरोबर आहे बाबा. आता काय करायचे नेमकं? आता आम्ही जेवायला गेलो, ते साहेबांनी ताट आणलं, वाढलं, पाय चप्पल चटक 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 चटक. डोकंच गरम झालं माझं तसं. मी म्हणलं आता काय करा बरं. भानगड काय होती बाबा, ते राग येतो, पण ते अगोदर कीर्तन आणि पुन्हा दक्षिणा मंद सहनच करावं लागेल. काय करावं नाही करू नका. मी म्हणलं आपण तरी सांगायचं. म्हणलं साहेब चुकून चप्पल तुमच्या पायात आली. ते म्हणले आली नाही, आणली. म्हणलं कस काय? अहो चप्पल नाही महाराज, ही चप्पल आहे ना, ही जीव वाढायचीच आहे. चप्पल जीव वाढायची ती. आणि आतमध्ये किचनला आहे ना, ती स्वयंपाकाची ती मध्ये, आणि बाहेर आहे ना ती स्टँडवर, ती बाहेर फिरायची. ती फिरायची, जेवायची, आणि ती स्वयंपाकाची. म्हणलं आमचं जेवण झाल्यावर डोक्यात घालायचं आहे का अजून एखादी कुठे? हे सुधारित कार्यक्रम सांगायचं होतं. त्याला काय म्हणायचं? नाही महाराज जग पुढे गेलं, येतच आहे, कुठे गेलं नाही. काही जाऊ द्या महाराज, काय भगवंताची लीला आहे महाराज. गोवाराय म्हणतात अरे गोड शरीर एवढे. कबीरदास महाराज सांगतात आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख दे सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख दे सोया ना जमाना खोया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख दे सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख दे सोया ना जमाना. कबीरदास महाराज म्हणतात अरे बघ ना, 3.5 हाताचं शरीर आहे. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. एवढं दिलंय तुला, आणि काय केलं शिवून? खाया पिया सुखशे सोया नाहक जमाना खोया. काय विचार करलाय मला? आलेल्या भावात गेले म्हणायचे, आलेल्या भावात. मग एवढं शरीर चांगलं आहे ना, मग या शरीरानं भगवत प्राप्तीसाठी हा एक सर्वात मोठं माध्यम आहे. मनुष्य देहाची विज्ञानी
सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला. ही ताकद आहे शरीरामध्ये. मग या नर शरीरानं इतकी शक्ती अपार दिली भगवंतानं आणि विशेष करून आपल्याला बुद्धी प्रदान केली आपल्यामध्ये. विठाला विठाला आणि एवढंच नाही, या शरीरानं त्याच्यासाठी आपण इथं आलो. ठीक आहे महाराज. मग आता सांगणारे कोण आहे की फक्त आपल्याला संतांनी सांगावं. जगामध्ये संत या जगामध्ये सर्वात मोठे मार्गदर्शक आहेत. सर्वात जगातलं परमार्थातलं सर्वात मोठं गाईड असेल तर ते म्हणजे कोण आहे? संत आहेत. परमार्थातले संत हे गाईड आहेत, गाईड. आणि त्यांच्या माध्यमामधून आपल्याला पुढचा प्रवास करता येईल. कसं? विद्यार्थ्याला अभ्यासक्रमामध्ये काय लागतं? गाईड लागतं. गाईड शिवाय अभ्यास होऊ शकत नाही. तसं परमार्थामध्ये संत ही गाईड आहेत महाराज आपल्यासाठी. आणि त्यांच्याशिवाय आपला परमार्थ होऊ शकत नाही. आता राहिला प्रश्न, या जगामध्ये संत ओळखायचे कसे? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. महाराज आम्ही संत ओळखायचे कसे? महाराज म्हणजे त्याचं एक कारण आहे. सर्वांना सारखं मोजता येत नाही. समुद्र नदी नोहे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा हरे संत नवती जगा हरे संत फरक काय? फरक आम्ही महाराज आहेत, संत नाही. संत वेगळी गोष्ट आहे. ते संत आहेत महाराज. महाराज आमच्यात काय फरक? संतात आमच्यात काय फरक आहे? लय मोठा फरक आहे. संताच्या मुखातला प्रत्येक शब्द सत्य होतो म्हणून त्यांना म्हणायचं संत. आमचा कोणताच शब्द खराब होत नाही म्हणून आम्ही महाराज आहेत. आणि मरेपर्यंत आम्ही महाराज राहणार आहे, संत होणार नाही. साधना शून्य आहे ना. संताच्या व्याख्या अनेक विद्वानांनी मांडली. आता अनेक विद्वानांनी अनेक शास्त्रकारांना मोठे मोठे व्याकरणकारांना व्याख्या मांडली. संत संत म्हणजे काय? एका व्याकरणकारानं संताची व्याख्या मांडली, संतुष्टी सतत वर्तती इति संत. अखंड समाधानी ज्याचं चित्त आहे त्याला काय म्हणायचं? संत. ही त्यांचं मत आहे. आमच्या गावबा महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये संताची व्याख्या मांडली. महाराज काय संताची ताकद आहे आमच्याकडे महाराज. एवढ्या मोठ्या सूत्राला आमच्या गावबा महाराजांनी आणि रामायणामध्ये बसवले. एका ओळीमध्ये संताची व्याख्या मांडली महाराज. भलतैसा हो का भक्त श्रीराम भजनी रत भगवत बुद्धीने पूजा करीत आणि तूची संत सर्वज्ञ. ही गावबा महाराजांची व्याख्या आहे महाराज संताबद्दल. कोण संत? भलतैसा हो का भक्त. ते कोण्या जातीचा आहे कोण्या यातीचा आहे देणं घेणं नाही. नाहीतरी काकड्याच्या अभंगामध्ये गोड वर्ण नाही. उंची नीच काही आणि पुढे इष्टे भाव आणि आता त्याच्या खालचं सगळं बघा विवरण. दाशी पुत्र कानिया
दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराचे मागे सज्जन कसया माया सावत्यास नरहरी सोनारा चोख्या मेया संगी नामयाची जणी धर्मा घरी पाणी नाम्या सवे जीवी ज्ञानी याची भिंत अर्जुनाची रती लक्ष्मी मोहे प्रीती जंकोबाचे रोन काय पाहिजे अंबर सुशी गर्भवास मीराबाई साठी दामा येथा झाला बरोबर आहे. महाराज म्हणतात त्याच एक कारण सगळीच यादी काढली. मला सांगा प्रत्येक संताचं बघा महाराज वेगवेगळे महाराज पण वेगवेगळे यादी असल वेगवेगळ्या शरीराचं गुणधर्म असल पण सगळ्या संताचा भाव मात्र एक म्हणून ते संत आहे. विठाला विठाला वानर योनीमध्ये जन्माला आले अंगद महाराज. योनी कोणती वानराची पण संत झाले. अहो माकडाच्या योनीमध्ये हनुमानजी आले पण संत झाले महाराज. आस्वलामध्ये ज्ञानवंत आले पण संत झाले महाराज. काय ताकद हे गाणं काय ताकद आहे. अस्वल संत वानर संत मरकट संत ही भूमिका आहे महाराज. त्यांच्या शरीरामध्ये विशेष नाही पण त्या शरीरामध्ये असताना त्यांचा भाव आणि विश्वास हे परमार्थातलं महत्वाचं साधन आहे महाराज. म्हणून ते संत होतात. बघा तुम्ही बाबा लक्ष्मण शक्तीचा प्रश्न मस्त आहे बघा महाराज. ज्यावेळेला हनुमानजी येतात का नाही नंदीग्रामला काय नाही महाराज फक्त बाण असतो का नाही तो फक्त बाण बघितला आणि त्या बाणावर फक्त राम अक्षर होत. काय अक्षर होत राम. या राम अक्षराला जाणलं हनुमान अत्यंत विश्वासी आणि अनुसरोनी बाणाशी आला नंदीग्रामाशी आणि जेत भरताशी निवास. पण अगोदर विशेष काय अत्यंत विश्वासी. परमार्थामध्ये विश्वास पाहिजे मला. एक जण कधीच नव्हता आळंदीला परमेश्वर महाराज. त्यांना मी म्हणलं सर आळंदीला आमच्या गेले स्वतः परळीमध्ये मला काय म्हणला महाराज मी कधी आळंदी बघितली नाही. म्हणलं तुला न्यायचं म्हणलं सर आता काय तू कधी मारायची वेळ आली म्हणलं तुझी आता सर मला घेऊन जातो मिस्टरला. मला तिथं राहायला सगळं म्हणलं आपल्याकडे सुविधा त्याची काय अडचण तू चल म्हणलं फक्त तू जेव्हा जा फक्त माऊलीचं दर्शन घेत जा म्हणलं बाकी काही तुला काम नाही. ते आले तू माझ्या बरोबर कधी नाही येणार आले. मला माहिती तर काय काय बघायला म्हणलं आता समाधीचं दर्शन घ्या. ते माऊलीने भिंत चालवली जा चक्रतीर्थ आळंदीमध्ये जा तिथं एक नाही मग तिथं भागीरथी गुप्त आहे पण दर्शन घ्या म्हणलं तिथं. 8 दिवस राहील माझ्या बरोबर. खरंच मला महाराज भाग्य झालं मला आपलं कधी नाही ते मी आणलं म्हणला महाराज पण खरंच माऊलीने ती भिंत चालवली मारावं लागेल गडे म्हणलं काय संत म्हणली खरंच मारावं लागेल. संत आहे ते गावाकडे आलं पण आमच्या समोर गल्लीचे लोक 8 दिवस पुढे ते म्हणला महाराजांना आळंदी नेलं तर मला आळंदीला काय केलं आळंदीला जाऊन पण आळंदीला काय सप्ताह होता मला माऊली शेतीचं माऊली असं आहे का मला काय विषय अरे बाबा तिथे गेलो ना म्हणला समाधी बघितली माऊलीशी हो धन्य धन्य दार असतोय जो या ते दृष्टीने निहाळी तो वाहतील टाळी वैकुंठ भुवनाशी जो करील याची यात्रा तो तारीला सगळे खुले पवित्र याच्या दर्शनी होती महाराज. बरोबर आहे इतकी त्या माऊलीची समाधीची ताकद आहे. पण विशेष जी भिंत माऊलीने चालवली ती भिंत सुद्धा आजही मी रोज दर्शन घ्यायचो. ती मोकार छाप होते सगळे ते म्हटले काय म्हणलं भिंत माऊलीने चढली भिंत पुढे चलत असते का म्हणलं मलाही तसंच वाटायचं. म्हणजे 8 दिवस माझ्या बरोबर होता तोपर्यंत विश्वास होता आणि एकदा त्यांच्या कळपात गेलं त्याला कोण म्हणलं भिंत सगळे जोगी महाराज म्हणलं मला तरी काय माहिती चल बरं म्हणला जोग्याकडे ते सगळे माझ्याकडे जोगी महाराज म्हणलं बोला
काय माऊली मित्र चालवली म्हणलं हो. तुम्हाला येते का? आपल्याला नाही. मला सायकल येत नाही, ते भिंत ते म्हणला का? म्हणलं फरक आहे माऊली मध्ये माझ्यामध्ये. म्हणलं काय फरक आहे? म्हणलं माऊली योगी, मी जोगी. बजेट बसलं पाहिजे, बजेट बसलं पाहिजे का? कधी का पुन्हा काही जमत असते मला. आता तुम्ही भजनाच्या साधना केल्या ना, आणि साधना केल्यामुळं तुम्हाला सहज तुम्ही स्वर काढला तरी स्वर लागतो मला. आणि ज्याच्याकडे साधना नाही त्यानं ओढून ताणून कितीही प्रयत्न करा त्याचं बोला कुंडलीकच होते. आणि हे तर सहजच हे राम मस्त वाटत. आणि ज्याला स्वर नाही ते हरी हरी धंदा बघा तिकडे डोसक्याला ताणी ना का. आणि खरंच बाबा विसरू लोकांसंग कीर्तन करणं म्हणजे ईडी सगळं संसार करणे बघा. मला डोसक्याला मला तर राग येते बाबा. डोसक्याला ताणी काय करे. अरे बघ सुरेख चाल म्हणजे आवडतं मला. सारंग म्हणून नाही का गोड पट्टी चाल ऐकायला बरं वाटतं मला. अरे भजन भजनच आहे मला. अरे भजनाची ताकद काय. संगीत शास्त्रानं सूत्र केलंय, संगीत है शक्ती हर घट में बसे राम. रोगी को रागीने सुनावे तो रोगी को मिले आराम. जर एखाद्या पेशंटला हॉस्पिटलला गेला आणि तुम्ही जर एखादा राग गाऊन दाखवला तर मला ती राग ऐकून त्याचा आजार दुरुस्त होईल. ही संगीतामध्ये काय आहे ताकद आहे. आणि आपण जर विश्वात एखादा अभंग म्हणला तर 2 दिवसाच्या अगोदरच मला पडलेली होते. ही संगीतातली काय आहे ताकद आहे. म्हणतात भजन अवघड आहे. मला भजन अवघड येत नाही असं नाही, अवघड आहे. मला तर काही जमलं नाही. मला शेवटपर्यंत काही जमलं मी शिकायला होतो बाबा. 3 वर्ष मृदंगाला होतो शिकायला. 2 मुलं झाली 3 वर्षात. कशा तरी जुर्माना झाले. घेता घे घेता त्याच्या पुढे गाडी सरकली. एवढ्यात 2 वाला आमचा कार्यक्रमच सांग. मग आमच्या वडील म्हणले भजन तरी बघ. हे मी शिकलो 6-7 वर्ष संगीत. 7 वर्षानंतर ते गुरुजीच म्हणले, आमच्या बाबासाहेब गुरुजी होते. आमच्या वडिलांना म्हणले महाराज आता ह्याला घरी न्या. आमचे वडील म्हणले झालं का त्याचं शिक्षण पूर्ण? म्हणजे शिक्षण नाही ते तर शिकलंच नाही काही, पण त्याच्या नादानं मी विसरलो म्हणजे सगळं. इथं आल्यावर कळतं लोक नाव ठेवतात गायकाला. काय महाराज गायक नसतं तू ये तुला पैसे देतो. ह्या करायला पैसे लागतात महाराज. जो काही स्वर लागतो स्वर. महाराज बोलणं विसरू पण कीर्तन विसरू पण आहे माऊली. हे बी बोलता आलं तर हे बी सगळं पाठवून तरी पण मांडणीच करता येईना. सूर बी लागेना मांडणीच करता येईना. किती अवघड आहे मग आल्यावरती. तुम्ही काय काय म्हणून सावरताल तुम्ही तरी आता. पुन्हा कोणाला सावरताल तुम्ही तरी आता. मग ते येतात जगद्गुरु तू गोवार आहे हे अभंगाद्वारे काय सांगतात. कुठल्या सत्य बोला ना काहीतरी. मी रोज सांगतो महाराज भजन आणि भांडण हे चप्पल लोकांचा धंदा आहे. हे नेवळटाचा धंदाच नाही महाराज. असं भजन सुद्धा धड 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 केलं तर भजन.
आता काही जण गोष्ट राहते माईक पशी मला कोणी मनाच म्हणलं नाही तो वाईस माझा म्हणलं काय म्हणायची ते मी सांगतोय आता हे मला म्हणून नुसते महाराज बोलत नाही टाळी त्या महालक्ष्मी असेल बघा महालक्ष्मी तुमच्याकडे असतात का दोघी जणी द्या किती बी खाऊ घाला ताट यायच्यात गोळी खाऊ घाला पोळ्या खाऊ घाला जिलबी खाऊ घाला म्हणजे दोघ जण पुढे बारके पिलवंड आमचं पिलवंड हलकलं एकदा कुठे गेले की पासारे तसं मिळच लागणार आमची एकदम म्हणजे पिलवंड आणावं लागतंय म्हणलं बरं बाहेर आलो आधी 1400 रुपयाला पिलवंड बघू म्हणलं आता कीर्तन चाललंय त्याच्यात नाही नुसतं मुटकच असतं इथे नाही आणलं मी आलो घरी वापर बायको म्हणजे आणलं का पिलवण अगं लय महाग आहे म्हणलं ती नाही आणलं मग आता पुढी मीच बसतो म्हणलं 2-3 दिवस खायला चांगला असतंय महाराज गोड येणं कर घ्या लाडू वाय बेजार होत्या आणि त्या नुसत्या बघायला एक गोळा मी घेतला लक्ष्मी पुढला ताजा दिसला खावा म्हणला आपला मी गोळा घेणार आमच्या बायकोला बघणार म्हणलं मरतेस का काय नका नका लक्ष्मी लक्ष्मी म्हणलं लक्ष्मी आहे हे बोल का लक्ष आहे खावतो म्हणलं मला काय उभा राहून काय फायदा त्याला म्हणलं तर आहे ना आता येईल माझिया हो बढिया बोला 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 माझिया हो बढिया ही संताची व्याख्या आहे म्हणजे जगामध्ये आपल्याला संताची गरज आहे बरं महाराज माझे संत ओळखायचे कशी हिची पारख पाहिजे आपल्याकडं दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी तसं गेला सर्वसाधारण मृदंग वाजविता येतो मग ती कसाही मृदंग गेला तर ते वाजवितात पण तुमच्यासारखे सुज्ञ जर आले अगोदर चाटीवर थापतात पुन्हा इकडे बघतात बरोबर पण त्याच्यानंतर 10 ह्या आवाज जर तुम्हाला कानात बरा वाटला तर म्हणतात मृदंग वाजविण्यासारखा आहे नंतर महाराज हे मृदंग घेऊन दुसरा लोक म्हणजे बघा 3 दिवसात आमच्या गावातला वाजविणार त्यानं काहीच म्हणलं नाही तिची चूक नाही त्याला मृदंगाचा अभ्यास नाही आणि ही मृदंगाची उपासक आहेत त्यांना साधा मृदंग जमत नाही तसं दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी भगवान म्हणतात अर्जुना संत भेटत नाही असं माझं मत नाही 7व्या अध्यायामधलं चिंतन आहे तेव्हा व्यक्ती बहुनाम जन्मनाम अंती ज्ञानवान प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ जे तो विषयाची दाट झाडी
माझी काम क्रोधाची साकडी उतरुणी आला पाडी सदवासनेची मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची वाटा. त्याच्यानंतर पुन्हा कार्यक्रम याला काय म्हणायचं संत. मग त्या संत भूमिकेमध्ये संत फक्त अजून तो कुमाराची भाषा थोडी वागली गोड आहे. महाराज म्हणले आम्हाला कोणी विचारा का न विचारा पण आमचं कामच एवढं येत उपकारासाठी आणि आले गरजा वैकुंठी बाकी दुसरं काही देणं घेणं. आम्ही फक्त जगाच्या कल्याणा आणि संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकार आमचं कामच एवढं करणे आम्हा हेच काम आणि बीज वाढवावे नाम. महाराज म्हणजे आलो ते त्या कामासाठी आम्हाला दुसरं काही करायचं नाही. बर महाराज मग तुम्ही ईश्वर प्राप्त करून घेतलाय का. नागबाव म्हणजे आम्हाला ईश्वर प्राप्त करून घेतला का म्हणल्यापेक्षा मुळात आमची अभेद स्थिती आम्ही मुळात दोन्ही एकच आहे. बरं आम्हीच म्हणतात असं नाही. आमच्या अगोदर वेदांनी सांगितलेलं आहे महाराज हरी तेथे संत आणि संत तेथे हरी आणि आयशे वेदचारी बोलतात. ब्रह्मांड ओळसाती वेदार्थ ना कळी तेथे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष आणि वेदे नाही आयशे सांगितले बरोबर आहे. आणि चार वेदाने सांगितलंय की दोघांमध्ये काय आहे अभेद स्थिती. मग वेद आणि संत दोन्ही काय आहे एक आहे. विठाला विठाला देवते संत आणि देवते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. आरोग्य निमित्त आहे बाकी मुळामध्ये एकच आहे. मुळामध्ये रामायणामध्येच प्रभू रामचंद्राने हनुमानजी विचारलं हनुमानजी तुम्ही कोण आहे बरं नेमकं. हनुमानजी म्हणले प्रभू आता तुम्ही कोण्या संदर्भाने विचारलंय मी तर काही तुम्हाला अंदाज लावू शकत नाही पण त्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या पद्धतीने देईन. हनुमानजी म्हणतात भगवान जर अंश रूपाने पाहत असताल तर मी तुमचाच अंश आहे. तोच अंश मी तुमचा अंश आहे. कारण तुम्हीच 15व्या अध्यायामध्ये सांगितलंय मम अंश जीवलोकी जीवभूत सनातन अंश आहे तुमचा. आणि देहानं जर बघित असताल तर दासोहम मी शरीरानं कोण आहे तुमचा दास आहे. आणि आत्म्याचा जर विचार केला तर दोन्ही एकच आहे. देव भक्त तुझा नाही विचार. विठाला विठाला मग तसं अंश रूपाने मी तुम्हीच आहे देह रूपाने मी तुमचा दास आहे आणि आत्मतत्वानं दोन्ही एक आहे. देव भक्त पण देव भक्त पण देव भक्त पण देव भक्त पण देव भक्त सोहनी झाली कलावती आली त्याच्यानंतर मग मार्गवंश यावा आणि
बेस्ट पैकी मी एक जोडी जिंदाबाद पुन्हा विठाला विठाला झाला आपला कधी झाला थोडा त्याच्यात आला बरं राम फिरले का सर्व व्यापक आहे परमात्मा तो आता व्यापक तत्वामध्ये असल्यामुळं मानवापर्यंत आम्हाला प्राप्त करून घ्यायची गरजच नाही कारण व्यापक आहे तो तसे अनेक प्रमाण आपल्याकडे आहेत ते सुद्धा विठ्ठल जेळी स्थळी भरला आणि तिथं ठाव नाही मुरला ते तुका वारायचं प्रमाण नाटाच्या अभंगातलं ज्ञानवारा हरिपाठामध्ये म्हणतात सर्वांगटी राम अंग्यादेही एक सूर्यप्रकाश सहस्रदर्शन गोस्वामी तुळशीदाची आणि तुळशी रामायणामध्ये सांगतात हरि व्यापक सर्वत्र समा